नमस्कार. रोज 10,000 पावलं चालणं की सगळं काही साध्य झालं असं आपण नेहमीच ऐकत आलोय, बरोबर ना? पण हे खरंच प्रत्येकासाठी योग्य आहे का? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच मोठा गैरसमज दूर करणार आहोत आणि प्रत्यक्ष विज्ञान आणि आकडेवारी खऱ्या अर्थाने काय सांगते हे पाहणार आहोत. तर चला या विषयाच्या थोडं खोलात जाऊया. खरंच 10,000 पावलं चालण्याची सगळ्यांनाच गरज असते का? विज्ञानानुसार पाहायला गेलं तर हा 10,000चा नियम म्हणजे वन साईज फिट्स ऑल असा अजिबात नाहीये. म्हणजे एकाच मापाचा शर्ट सगळ्यांना कसा बसेल तसंच हे आहे. चालण्याचं लक्ष हे प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीनुसार आणि गरजेनुसार अगदी वैयक्तिक असावं लागतं. एकाच आकड्यावर विसंबून न राहता स्वतःसाठी योग्य असा दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे. आता यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. वयानुसार चालण्याचं लक्षण नेमकं किती असावं? ही आकडेवारी अतिशय रंजक आहे. 18 ते 60 या वयोगटासाठी रोज 7,000 ते 10,000 पावले चालणं अगदी उत्तम आहे. पण जर वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल ना, तर हेच लक्ष थोडं कमी होतं. अशावेळी रोज 6 ते 8,000 पावले चालल्यानेही हृदयविकार आणि सांधेदुखीचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. थोडक्यात सांगायचं तर वयाचा विचार करून वास्तववादी लक्ष ठेवणं केव्हाही फायदेशीर. वयाचा मुद्दा तर स्पष्ट झाला, पण आता दुसरा भाग पाहूया. आपल्या आरोग्याच्या ध्येयानुसार पावलांची संख्या कशी ठरवावी? आणि हे यावरून अगदी स्पष्ट होतं की उद्दिष्ट जसजसं बदलतं तसतसे प्रयत्नही वाढवावे लागतात. आता बघा, केवळ सर्वसाधारण फिटनेस हवा असेल तर 5 ते 7,500 पावले पुरेशी आहेत. पण रक्तदाब किंवा साखरेची पातळी नियंत्रणात आणायची असेल तर 7 ते 9,000 पावले आवश्यक आहेत. आणि जर मुख्य ध्येय वजन कमी करणं हेच असेल तर मात्र सर्वाधिक प्रयत्नांसह 10 ते 12,000 पावलांपर्यंत मजल मारावीच लागते. इथे एक अतिशय महत्त्वाचा बारकावा लक्षात घेण्यासारखा आहे. नुसते 7 ते 9,000 पावलं पूर्ण करून चालणार नाही. बीपी म्हणजेच रक्तदाब आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी चालण्याचा वेग जास्त असणं गरजेचं आहे, ज्याला आपण ब्रिस्क वॉकिंग किंवा वेगाने चालणे म्हणतो. ह्या वेगामुळेच खऱ्या अर्थाने अपेक्षित परिणाम साध्य होतात आणि आरोग्याच्या समस्यांमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळतो. आणि हा आकडा बघा, 12,000. ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी हे उच्च पातळीवरचं लक्ष्य आहे. नुसतं रम्मतगंमत चालून वजन कमी होत नसतं. जास्तीत जास्त कॅलरीज जाळण्यासाठी हे विशिष्ट आव्हान पार पाडणं विज्ञानानुसार अत्यंत आवश्यक आहे. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया. हे सर्व साध्य करण्याची योग्य पद्धत आणि काही उपयुक्त टिप्स. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवात नेहमी हळूहळूच करावी. सध्या फार चालण्याची सवय नसेल तर पहिल्याच दिवशी 10,000चं मोठं ध्येय ठेवू नये. दर आठवड्याला त्यात 500 पावलांची भर घालत हळूहळू लक्ष्याकडे जावं. दुसरी गोष्ट, रमतगमत चालण्यापेक्षा ब्रिस्क वॉकिंग म्हणजेच वेगात चालणं शरीरासाठी नेहमीच जास्त फायदेशीर ठरतं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, सातत्य. हे सगळे फायदे खऱ्या अर्थाने मिळवण्यासाठी आठवड्यातून किमान 5 दिवस चालण्याचा नियम काटेकोरपणे पाळायलाच हवा. आता सर्वात शेवटचा आणि चौथा भाग, या नियमित चालण्याचे नेमके मुख्य फायदे काय आहेत? चालण्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे खरंच अत्यंत व्यापक आहेत. नियमित चालण्याने हृदय एकदम निरोगी राहतं. शिवाय रोजच्या धावपळीतून येणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. यासोबतच हाडे आणि स्नायू तर मजबूत होतातच, पण पचनशक्तीतही लक्षणीय सुधारणा होते. एक साधी सवय संपूर्ण शरीराचं कसं रक्षण करते हे यावरून अगदी स्पष्ट दिसून येतं. पण हे सर्व सुरू करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय सूचना नक्की लक्षात घ्यावी. कोणतीही नवीन व्यायामाची पद्धत किंवा चालण्याचा मोठा दिनक्रम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. विशेषतः जर आधीपासूनच गुडघेदुखीचा किंवा हृदयाचा काही त्रास जाणवत असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने वैद्यकीय मार्गदर्शन घेणं केव्हाही उत्तम. आणि आता या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्याजोगा प्रश्न निर्माण होतो. आजच्या या पुराव्यांच्या आधारे उद्यासाठी कोणतं अचूक आणि व्यक्तिगत ध्येय निश्चित केलं जाईल? केवळ एका प्रसिद्ध आकड्यामागे धावण्यापेक्षा स्वतःचं वय आणि उद्दिष्ट ओळखून स्वतःचा मार्ग निवडणं खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.